भैया 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 अरे साइड में आओ ना यार, विजुअल तो बनने दो। ओ दादा ओ दिलीप भाऊ पीछे हो जाओ यार। अरे तुम थोड़ा इधर हो जाओ ना दादा। बस बस मोबाईल साईड झाला की मग इकडे 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 पूर्ण मीडिया। ओ भैया थोड़ा मागं आणि राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भाकडे कशा प्रकारे नियोजन करण्यासाठी सज्ज आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे प्रश्न सातत्याने समजून घेऊन मांडून त्याच्यासाठी लढण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून संवाद लोकांशी आम्ही 365 दिवस साधत असतो आणि त्याच बऱ्याच दिवसात माझं या भागात येणं झालं नव्हतं. त्याच्यामुळे नागपूर, वर्धा आणि अमरावतीला सगळ्या लोकांना भेटण्यासाठी मी आले. तुम्ही कार्यकर्त्यांसोबत वेगवेगळ्या समाजातल्या इतर प्रतिष्ठित लोकांनाही भेटत आहे. साहेबांचं देखील नेहमी पाहायला मिळतं. काय उद्देश आहे त्या पाठीमागे? लोकांना भेटून आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधी जबाबदारीच असते लोकांना भेटायचं, ग्राउंडवर काय चाललं आहे बघायचं. त्याच्यासाठीच रोहिणीताई आणि मी आवर्जून या भागात आलेलो आहोत. काही वाघ नखर आणली जात आहे, त्याच्यावरून कॉन्ट्रोवर्सी सुद्धा होताना दिसते आहे. तुम्ही कशा प्रकारे बघता? खरं तर तुम्हाला सांगू, महाराष्ट्रामध्ये आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी एवढी मोठी आव्हानं आहेत. मी महागाई आणि बेरोजगारीमध्ये आजच मी ऐकलं की LPGचे भाव परत कमर्शियलचे वाढलेले आहेत. त्यामुळे एवढी मोठी आव्हानं आहेत आणि त्यातून नागपूरला आल्यानंतर नागपूरमध्ये जो पाऊस झाला, प्रचंड नुकसान इथे झालेलं आहे. तोही एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीमधून मला फार कमी वेळ मिळतो, पण जे काय थोडंसं वाचण्याची संधी मिळाली त्याच्यात इतिहासकारक असं म्हणतात की हे ओरिजिनल नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावं. मी काय त्याच्यातले तज्ज्ञ नाही, पण वर्तमानपत्रात तज्ज्ञांचं जे म्हणणं आहे त्याच्या मताप्रमाणे ओरिजिनल नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे बघूया काय म्युझियम काय म्हणतात. अमरावतीच्या लोकसभेत चव्हाण यांनी म्हटलं होतं की 33% ज्याच्याकडे लोकप्रतिनिधी असेल त्यांना चिन्ह मिळेल, त्यामुळे जे काही स्वप्न पाहत आहे ते मुंगिरे लालचे असून स्वप्न आहे. ते इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत का? हां, इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष असं म्हणाले का? सूरज चव्हाण. कोण म्हणालं असं? सूरज चव्हाण. माझ्या ऐकण्यात नाही आलेलं, न वाचण्यात आले. मैम मुझे बताइए कि ये चुनाव जो चिन्ह है, ये NCP का चिन्ह है, उसके ऊपर काफ़ी ये हो रहा है, बार बार ये अजीत पवार के पास जाएगा, शरद पवार के पास जाएगा. 5 तारीख को उसकी सुनवाई भी है, तो क्या लगता है आपको? 6 तारीख को उसकी सुनवाई है, तो क्या लगता है कि जो झगड़े हो रहे हैं? नहीं, झगड़ा तो कोई नहीं है बिल्कुल. एक तो और प्लीज़ रीड माय लिप्स. राष्ट्रवादी कांग्रेस में कुठलीही फूट नहीं. राष्ट्रवादी कांग्रेस में कोई भी आप जैसे कहा लड़ाई झगड़ा कुछ भी नहीं है. इस पार्टी की स्थापना आदरणीय पवार साहब ने 25 साल पहले की थी. कश्मीर टू कन्याकुमारी बच्चा बच्चा जानता है कि राष्ट्रवादी कांग्रेस NCP मतलब शरद पवार. हमारे देश के अध्यक्ष श्री शरद पवार है और महाराष्ट्र के अध्यक्ष श्री जयंत पाटिल जी हैं. और जयंत पाटिल जी ने और पार्टी ने अभी रोहिणीताई को महिला अध्यक्ष पद की जिम्मेदारी दी है और वो पूरी ताकत से महाराष्ट्र की महिलाओं के लिए अब काम कर रही है और हम सब उनके साथ अभी 3 दिन का दौरा इस एरिया में कर रहे हैं. चुनाव की चिन्ह जो है वो किस साइड जाएगा, ऐसा क्या लगता है आपको? क्या लगता है? मेरे ख्याल से जाने का कोई सवाल ही नहीं है, क्योंकि पार्टी बनाई किसने? शरद पवार ने. तो पार्टी और चिन्ह उनके ही साथ रहना चाहिए. इट इज़ ऑब्वियस. आता ही अमरावती आणि भंडारा गोंदिया या 2 लोकसभा जागा तुमच्या कोठ्यामध्ये होत्या. महाविकास आघाडी आहे होत्या म्हणजे आधी लढताना तुमच्या कोठ्यामध्ये येत होत्या. आता महाविकास आघाडीचे 3 पक्ष आहे आणि एकंदरीत बघता ह्या दोन्ही जागांना घेऊन तुम्ही कशा प्रकारे रणनीती जायचं? एक तर तुमचं एडिटोरियल तुम्ही मला सांगणार का? माझी रणनीती मी तुम्हाला कशी सांगणार? अमरावतीच्या जागेसंदर्भात काय भूमिका राहणार आहे? ते तर बघूया ना, चर्चा झाल्यावर बघू, मार्ग काढू. काँग्रेसचे आमदार रोहिदास पाटील यांच्या सूतगिरणीवर कालपासून इन्कम टॅक्सची धाड पडलेली आहे. त्यासह इतरही ठिकाणी धाड पडली आहे. नाना पटोले यांनी त्यांना लोकसभेची जबाबदारी दिली होती. मला काय आश्चर्य वाटत नाही हो. सगळ्यांना सवय झाली या देशामध्ये. ते आईस करतात. आईसचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? आईस म्हणजे बर्फ नाही. आईस म्हणजे ICE, इन्कम टॅक्स, CBI, ED.
विरोधात बोललं की आईस, त्याच्यात काय नवीन काही नाही या देशामध्ये. जो विरोधात सत्तेच्या बोलेल, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोललं की आईस, त्यांच्या पक्षात गेला की पूर्णपणे त्यांचं जे काय वॉशिंग मशीन आहे तिथून बाहेर आलं की नो आईस, एकदम डिफ्रॉस्ट, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली याची. मोहित पवार के यहाँ जरांगे भी पाटलांनी ईडी की कार्रवाई हुई थी. यांच्यावर एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली. सॉरी जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. मी काय ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला बरं बोलता येणार रोहित नाही. पवार पे भी ईडी की कार्रवाई हुई. ये तो सब विपक्ष पे देता है. आपका जो अगर चैनल या वर्तमान पत्र पढ़े उसका उसी में किसी ने RTI किया था, जो पेपर में ही मैंने पढ़ा था कि 95% जो केसेस है वो ऑपोजिशन पे है, ऐसा RTI का डेटा कहता है. तो जो खिलाफ बोलता है उसको आइस किया जाता है इस देश में. कोई नई बात नहीं, हमको आदत होगी इस बात. रोहित पवार आगे बढ़ रहे हैं इसीलिए उनके ऊपर ये कार्रवाई हुई ऐसा, या वो बीजेपी में जाना चाहिए ऐसा प्रेशर ला रहे हैं उसमें. हो सकता है, देखिए आपके भी मन में ऐसा ही आया ना, हो सकता है आजकल जमाना विरोधी ऐसे हो गया. पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की मराठवाड्यामध्ये मराठ्यांना कुणबींचे जे प्रमाणपत्र आहे ते पैसे देऊन मिळतात आहे. अंबादास दानवेंनी सुद्धा तशा प्रकारचं प्रमाणपत्र बनवलं. त्याच्यावर आकडा सांगितला 28 लाख 28 लाख आकडा सांगितला. आता किती लाख वगैरे मला याची फारशी काही माहिती नाही, पण प्रशासन हे ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्या ट्रिपल इंजिन सरकारने उत्तर दिलं पाहिजे ह्याचं. गौतमी पाटील यांच्या जो हे झालं होतं जिल्हा परिषद शाळेमध्ये, त्यात गुन्हा दाखल झाला होता. दीपक केसरकर म्हणाले होते की कारवाई काही झालेली नाही. मला याची काय माहिती नाही आहे. मला महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळावर प्रश्न विचारा, माझा सगळा अभ्यास झालेला आहे त्याचा. ताई, एक सरकारी कर्मचारी जे आहेत ते त्यांचा ओबीसीची टक्केवारी कमी आहे अशा प्रकारची एक आकडेवारी समोर येते आहे. 27% आरक्षण कोणी आणले ती? आणली कोणी? छगन भुजबळांनी मांडली. चर्चा कसं छगन मी भुजबळांनी सांगणार? मांडली त्या दिवशी बैठकीत. मी त्या बैठकीत नव्हते, त्याच्यामुळे मला नाही माहिती कोणी काय मांडली आहे. डेटा मला वाटतं सरकारकडे किंवा RTI करून तो मागवता येईल. आजकाल RTIचं पण उत्तर सरकार देत नाही, त्याच्यामुळे आता बघूया कशी माहिती धनंजय काढायची. मुंडे उद्या नागपूर जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, अतिवृष्टी भागाची पाहणी करणार आहे. एकंदरीत महाराष्ट्रात बघितलं तर एक विपरीत परिस्थिती आहे. काही भागामध्ये दुष्काळ आहे, काही भागामध्ये अतिवृष्टी आहे. तर सरकार एकंदरीतच शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचायला किंवा त्यांच्या समस्या ऐकून घ्यायला उशीर होत आहे का सरकार? नाही, सरकार असंवेदनशील आहे. परवाच्या दिवशी कांद्याची एवढी मोठी दिल्लीला मीटिंग झाली, कोण गेलं इथून? नाशिकमधले किती आमदार, खासदारांना, मंत्र्यांना बोलवलं होतं का? महाराष्ट्रातले किती मंत्री दिल्लीला गेले? एवढा मोठा कांद्याचा विषय असताना, एवढी अडचणीत कष्ट करणारा शेतकरी आले असताना, एक तर चुकीचं धोरण, 40% टॅक्स लावला आहे कांद्यासाठी. मी 4 महिन्यापूर्वी हे पियुष गोयलांना ट्विट करून विनंती केली होती की कांद्याचा प्रश्न खूप गंभीर होणार आहे, कृपा करून असे काहीतरी निर्णय घेऊ नका. तुम्ही माझा व्हॉट्सॲप चेक, माझा ट्विटर अकाउंट चेक करू शकता. 4 महिने सातत्याने मी सांगते की जगामध्ये कांदा कमी आहे, महाराष्ट्रात कांदा कमी, देशात सरप्लस कांदा आहे, जगामध्ये कांदा कमी आहे. कृपा करा आणि परदेशात कांदा जाऊ द्या, शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील. पण या केंद्र सरकारने हा निर्णयावर उलट 40% टॅक्स लावला. आणि टमाट्याला जेव्हा 2 पैसे शेतकऱ्याला मिळत होते तेव्हा नेपाळवरून यांनी टमाटा मागवला. त्याच्यामुळे सातत्याने सरकार विरोधी आणि या शेतकरी विरोधी आणि या सगळ्या शेतकऱ्यांचा कंबरडं मोडायचं पाप जर कोण करत असेल तर हे महाराष्ट्राचं आणि केंद्र सरकार करतं. त्यांना अजिबात वेळ नाही, कारण का ते आईस, पक्षफोड, घरफोड याच्यात इतके व्यस्त असतात की त्यांना प्रशासनासाठी वेळ नसतो. ताई, उद्यापासून भाजपच्या विरोधामध्ये इंडिया, माझं म्हणणं आहे की आज देशामध्ये इतका प्रचंड अन्याय होतो, त्याच्यामुळे कोणीतरी बोललं पाहिजे ना, कोणीतरी या देशात खरं बोललं पाहिजे. आता सगळेच जर जुमलाबाजी करायला लागले तर देश कसा होणार, देशाचा विकास कसा होणार? कोणीतरी खरं बोललं पाहिजे आणि ते उद्यापासून होत आहे, त्याचं मी मनापासून स्वागत करते. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू.